नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज खूप जबरदस्त असा तुफानी फेरा आम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे सोन्या 50-50 आणि हरण्या आरत परतचा बादशाह, हरण्या आणि बिनजोडचा बादशाह, म्हणजे सोन्या 50-50 एकत्र आले आणि गाडीवरती जॉकी होते. म्हणजे भैया ड्रायव्हर, दोन जॉकी होते, तुकाराम दादा एक होते आणि भैया होते. आणि अप्रतिम गाडी त्यांनी दोघांनी चालवली आणि आज सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. आणि विशेष म्हणजे आज आपल्या सर्वांचे लाडके समीर भैया यांच्या पाखऱ्यानं सुद्धा गुलाल घेतलेला आहे आणि 2 नंबर केलेला आहे. आणि सकाळीच ते आपल्या बाईटमध्ये बोललेले काय ना काहीतरी पाखऱ्या आणि सावकारची जोडी करणार आणि आज त्या जोडीनं फायनलचा 2 नंबर करून आज दाखवून दिलं. भैया नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा काय सांगशील, काय थरार होता फायनलचा? म्हणजे एक फेऱ्याचा काय थरार होता? फेऱ्याला थरार म्हणजे बिंजोरचा बादशाह सोन्या आणि आरतपरचा बादशाह हरण्या. चांगली गाडी पाहिली आणि दोन्ही पण बैलांनी चांगलं स्पीड लावलेलं. बर, असं प्रथमच घडलं असेल की म्हणजे बिंजोरचा बादशाह मी पहिल्यापासून हाणतोय, पण आज आरतपरचा बादशाह पहिल्यांदा हाणला, पण तो पण चांगला पोहतोय. काय म्हणजे 2 गाडीवान होते, गाडी एका छकड्यावरती, काय काय अनुभव होता? म्हणजे तिकडलं ड्रायव्हर होतं तुकाराम ड्रायव्हर, त्याने पण गाडी चांगली दुरवली आणि हरण्या पण आता म्हणजे टॉपचाच बैल आहे. बर, काय चर्चा झालेली 2 ड्रायव्हर मध्ये? मला फक्त सांगितलेलं की तू सोन्या पळू, मी हरण्या पळवतो माझ्या ट्रॅक्टरला. बर, प्रेक्षक भरपूर सुट्टीच्या वेळेस दोन्ही बाजूनं भरपूर पब्लिक आलेली. म्हणजे डावी बाजूनं उजव्या बाजूनं तेवढ्याच प्रमाणामध्ये पब्लिक होती. कुठेतरी एक मनामध्ये प्रेशर होता का की बाबा काय काय म्हणजे कुठला मेंबर समोर येऊ नये? पण विषय काय, दोन्ही पण पब्लिकचे लागले. हरण्या काय आरतपरचा बादशाह तो पब्लिकचाच आहे आणि बिनजोडचा बादशाह सोन्या तो पण काय पब्लिकचाच आहे. त्यामुळे त्यांना काय पब्लिकचं काय टेन्शन नाही आणि दोन्ही पण बैल पब्लिकला घासून पाहिले तर चांगले पाहिले. आज सर्व काय मिळवलं? काय सर्व म्हणजे आज जी इच्छा सगळ्या माझ्या पूर्ण झाल्या. ज्या नंदीपासून सुरुवात केलेली आज त्या नंदी पण आज हाणला, म्हणजे 50-50 सोन्या मोठा. बरोबर. आपले समीर भैया पण आहेत. भैया नमस्ते. नमस्कार. आज पाखऱ्यानं गुलाल घेतलाय, 2 नंबर केला, काय आनंद आहे आज? आज भरपूर आनंद झालाय का तर ही 50-50 केसरी मैदान ही वर्षातून एक वेळाच होते. बरोबर. आणि आजच टॉपचं मैदान होतं आणि या मैदानात गुलाल घेतलाय, त्यामुळे मला पण खूप आनंद आहे. जरा भावूक झालाय थोडं. मग का तर आता बरीच दिवस झालं गुलाल नव्हता ना. आता ह्या पाखऱ्या घेतल्यापासून सलग एक 5-6 मैदान झाले ना, म्हणजे 1-2 नंबर करतोय पाखऱ्या घेतल्यापासून. भैया, मी पाहिले माणिकराववरती भरपूर जीव होतं, जीवापाड प्रेम करायचं माणिकराववरती आणि एक तुमचं वेगळंच बॉन्डिंग असायचं माणिकविषयी. काय सांगाल? म्हणजे एक कुठंतरी माणिकचा आशीर्वाद आहे. माणिकचा आशीर्वाद आहे, त्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहे. आणि कसं आहे, इथनं पुढं माणिकपेक्षा भारी बैल होतील, पण माणिक बैल विसरण्यासारखा नव्हता तो आणि त्याला आम्ही कधी विसरू शकत. त्याची जागा कोण घेऊ शकत? त्याच्यापेक्षा जास्त पळेल, त्याच्यापेक्षा जास्त फायनल मारेल बैल, पण तिची जी जागा आहे ना, तो दुसरा बैल कोणी घेऊ शकत नाही. बर, एक आज जो फेरा पाहायला मिळाला सोन्या आणि हरण्याचा, त्याविषयी काय सांगत? सोन्यानं हरण्या म्हणजे कसं माहिती आहे का, आता हे तसा विचार करायला गेला तर महाराष्ट्राची टॉपची बैल आहेत महाराष्ट्रातली, आणि सोन्यानं काळ्या गाजवलाय महाराष्ट्रात टॉपमध्ये, आणि हरण्या आरतपरतमध्ये टॉपचा बैल आहे. त्यामुळं त्यांचा फेरा झाला, प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली, आम्हाला पण बघून फेरा बरं वाटलं. आज म्हणजे एक वेगळीच क्रेज होती सकाळपासून प्रेक्षकांमध्ये की बाबा पाहायचा आहे आम्हाला तो फेरा, आणि आज इच्छा सर्व प्रेक्षकांची पण पूर्ण झाली. प्रेक्षक आवर्जून काय 30% प्रेक्षक आहे त्या फेऱ्यासाठीच आलं होतं. खास करून 70% लोक तर काय बैलगाड्या घेऊन येतात, पण 30% प्रेक्षक सोन्याच्या आणि हरण्याच्या फेऱ्यासाठी आलं होतं. एक पाखऱ्या संदर्भात काय सांगेल, कुठून घेतलाय वगैरे जरा तर माहिती द्या की. पाखऱ्या भैया ड्रायव्हर बांबोडे, भैया ड्रायव्हर कडं पाखऱ्या आपण घेतलेला आहे. आता आज 5-6 महिने झाले पाखऱ्या घेऊन, मग जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून गुलाल होत आहे पाखऱ्या. बरेच दिवस तुमचं चाललेलं की नियोजन की बाबा सावकार सोबत पळायचं आणि आज ती जोडी पाहिली. सावकार सोबत पळायचं मागं 2 महिने मैदानात चाललं होतं,
पण मामाचा बी उपकार आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही का, तर एवढ्या आदत बैलच्या मैदानात आणि महाराष्ट्राचा टॉपचा बैल आहे आता सावकर 3 फेऱ्यातला, मामाने आम्हाला बैल दिला. मामाचा मी लय आभारी आहे. भैयाकडे तुम्ही भैया समोर गाडीचा थरार काय होता, कारण हरण्याला लांबच्या पल्ल्याला पळायची सवय, काय म्हणजे एक पण तो गाडी पण आज थांबली बैल का चांगला लवकर? पाहिला, कारण त्याने परवा एक फेरा टाकलेला हरण्याला तिकडं. बर, पण तेव्हा पण बैल चांगला पाहिला ना, आज पण चांगला पाहिला बैल. म्हणजे 1000 फुटाचा 1000 पल्ल्यावर पोहोचतोय बैल. हा, नाही काय टेन्शन. बर. मी असं ऐकलं की काहीतरी म्हणजे असं फिरून जायची सवय असते ना त्यांना. त्यांच्याकडे आरपरच असतंय, हा. एक 2 किंवा 2-3 किलोमीटरचा आहे, आणि परत गोली घालून मागे हा. यायचं. पण आज 1000 फुटाला तो चांगला पाहिला. हा, तिथं डीजेची गाडी होती, तिथून हा, तिथून त्याला म्हणजे असं मागे जायचं वाटत हा. होतं, पण सोन्या मोठा थांबवल्यामुळे थांबला तो. बर बर, जायचं म्हणजे प्रयत्न करत होता तो. एक प्रेक्षकांचे काय भावना आहेत, सर्व ड्रायव्हर काय म्हणाले, तुझे मित्र ड्रायव्हर काय म्हणाले? म्हणजे सर्वांची पण इच्छा होती हा. की त्यांना पण हा. भेटावं, पण त्यांना एकच फेरा असल्यामुळं आणि राहुल गोरेने मला सांगितलेलं फक्त आपल्याकडला एक ड्रायव्हर बसवायचा, हा, त्यामुळे मला चान्स दिला. चालेल, शुभेच्छा राहतील आणि नक्कीच कायम तुझ्या आठवणीत हा क्षण राहणार. आणि समीर भाईंचं पण अभिनंदन, आज जोडी अप्रतिम पाहिली आणि फायनलचा गोलाल घेतला.